होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यावर अनेक देशांचा इंधन पुरवठा थांबला. मात्र आता मोदी समुद्राखालून पाईपलाईन करून भारताचा इंधनाचा प्रश्न कायमचा मिटवणार असल्याचं विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय. मोदी समुद्राखालून पाईपलाईन करण्याबाबत विचार करत असल्याचं पडळकर म्हणाले. जयंत पाटलांवर टीका करताना त्यांनी हे विधान केलंय. यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. होर्मुझ नावाची जी समुद्रधुनी आहे ती बंद पडली मध्ये महिनाभर. मग आपल्या एका देशाचं तेल थांबलं होतं का? नाही आहे. अनेक राष्ट्रांचं तेल तिथं थांबलं होतं. आता जे माननीय मोदी साहेब गेलेले आहेत तिथून समुद्राच्या खालून पाईपलाईन करून भारताचा कायमचा प्रश्न मिटवता येतोय का याच्यावरती विचार सुरू आहे. जर मोदी साहेब समुद्राच्या खालून पाईपलाईन भारतात आणायचा विचार करत असतील तर त्यांना ज्यांना ईश्वरपूर सांगली रस्ता करायची अक्कल नाही त्यांनी मोदी साहेबांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही. समुद्राखालून आता मला असं वाटतं मोदी परदेशात गेले आहेत. त्यांचा हिंदुस्थानात येण्याचा प्रवास समुद्राखालना असेल. पाईपलाईन कुठनं टाकायची आहे ते बघण्यासाठी त्यांना पाहावं लागेल ना. त्यांना ते स्वतःच बहुतेक उडी मारतील आणि ते पाईपलाईनचा मार्ग शोधत जातील. पाईपलाईन हा काय 2 दिवसाचा विषय आहे का? अनेक वर्ष लागतात त्यासाठी, अशा गोष्टी करण्यासाठी. परत तुम्ही इराण बरोबरचे संबंध बिघडवलेले आहात. इतर कोणताही देश तुमचा मित्र नाही.